दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अजून थोडं लवकर उठलो. रस्त्यावरून धुके आणि थंडगार वारा खूपच मस्त वाटत होतं. मंडळी, आम्ही पोचले खरकट डॅमला. डॅम ओव्हरफ्लो झाला आहे आणि पाणी ओसंडून वाहत आहे. बघा किती सुंदर दृश्य आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात खडखड धरणाजवळून झाली. पाण्याचा तो मोठा प्रवाह, शांततेत वाजणारा धबधब्याचा आवाज आणि दरीतून वाहणारं पाणी पाहून खूपच छान वाटलं. धरणाचा कठडा पकडून वर चढताना खूप काळजी घ्यावी लागली. जरा तोल गेला असता तर गडगड करत खाली. पण मागे पप्पा मला सांभाळला होते. मग कशाची भीती? जलाशय तुडुंब भरलाय. या पाण्याने अनेक गावाची तहान भागणार आहे. याच पाण्याने शेतीचा प्रश्न सुटणार आहे. बळीराजा सुकवणार आहे. बाळदेवा महाराजा अशीच कृपा राहू दे रे. मंडळी, आम्ही आलो हिरडपाडा वॉटरफॉलला आणि बघा किती सुंदर दृश्य दिसतंय. पावसाने आराम घेतलाय म्हणून पाण्याचा ओघ कमी आहे, पण बघा किती सुंदर दिसतंय ना. हिरडपाडा धबधबा अगदी जवळून पाहायला मिळाला. धबधब्याचं पाणी मोठ्या दगडांवरून खाली पडताना खूप सुंदर दिसत होतं. जरी आम्हाला पाण्यात जायला परवानगी नव्हती तरी बाहेरून पाहतानाच मन भरून आलं. मंडळी, नाश्ता आला, नाश्ता. दाभोसा धबधबा महाराष्ट्रातील एक उंच धबधबा आहे. आम्ही तो सुरक्षित अंतरावरून पाहिला. आजूबाजूचा निसर्ग आणि खाली कोसळणारं पाणी पाहून एक वेगळीच शांती मिळाली. मंडळी, आम्ही आलोय पिकनिक पॉइंटला आणि बघा किती हिरवगार गवत आहे. लॉन लावलंय. दाभोसा धबधबा पाहिल्यावर आम्ही गेलो पिकनिक पॉइंटला. इथलं निसर्ग सौंदर्य खूपच शांत होतं आणि सुंदर वाटलं. मंडळी, आम्ही आलो एका सुंदरशा तळ्याच्या किनारी आणि दुपारचं जेवण झालंय. आता आम्ही घेतोय विश्रांती. इथलं पाणी अगदी काचेसारखं पारदर्शक आहे आणि थंड वाऱ्याने खूपच छान वाटतंय. मंडळी, आम्ही आलोय सूर्यमाळ्याला आणि जवळ आहोत सनसेट पॉइंटच्या. पाऊस असल्यामुळे सनसेट तर दिसणार नाही, पण व्ह्यू एन्जॉय करूया. चला. हे जव्हार मधील सर्वात उंच ठिकाण आहे. इथे पोहोचल्यावर थंडी, वारा आणि डोंगर रांगा समोर उभ्या राहिल्यासारख्या वाटल्या. या ट्रिपचा शेवट असा शांत आणि सुंदर होईल असं वाटलं नव्हतं. दाखवण्यासाठी पप्पांनी मुद्दामून वस्तू फेकली आणि ती वाऱ्यामुळे सरळ परत आली. ही 2 दिवसांची जव्हार ट्रिप खूप खास होती. इतिहास, निसर्ग आणि शांततेचा अनुभव एकत्र मिळाला. अशा आणखी प्रवासांची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.